तुम्हाला जर पिरियड संदर्भातील काही इश्यू किंवा सिम्पटम्स असतील तर या 5 नॅचरल रेमेडीज प्रत्येक स्त्रीला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नंबर 1, कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंड तेल. जर तुम्हाला पेनफुल पिरियड्स किंवा सिव्हिअर क्रॅम्प्स येत असतील तर तुम्ही एरंड तेलाचा वापर करू शकतात. लोअर ॲब्डोमेन वरती कोमट एरंड तेल घेऊन त्यांनी मसाज करायचा आणि त्यानंतर हॉट वॉटर बॅगने शेक द्यायचा. यामुळे मसल रिलॅक्स होतील आणि पेन कमी व्हायला मदत होईल. नंबर 2, मेथीदाणे. हे इन्सुलिन रेझिस्टन्स मध्ये खूप इफेक्टिव्ह आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यावे. यामुळे इन्सुलिन लेवल बॅलन्स मध्ये येते आणि विशेषतः PCOS आणि PMS ट्रबल असणाऱ्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. नंबर 3, आलं आणि बडीशेप. जर तुम्हाला पिरियड्स मध्ये खूप जास्त क्रॅम्प्स असतील किंवा पिरियड्स डिले होत असतील तर अशा वेळी 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा बडीशेप आणि थोडंसं आलं टाकून ते उकळावे. त्यानंतर हे फिल्टर करून चहासारखे प्यावे. यामुळे क्रॅम्प्स कमी होतील आणि पिरियड्स टाइमवर यायला मदत होईल. नंबर 4, जवस आणि तीळ. हे हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये अतिशय फायदेशीर आहे. दररोजच्या जेवणामध्ये एक चमचा तीळ आणि 1 चमचा जवस हे तुम्ही रोज भाजून घेऊ शकतात. यामुळे हार्मोन बॅलन्स मध्ये राहतात आणि पिरियड्स रेग्युलर यायला मदत करतात. नंबर 5, कच्ची पपई. ज्यांचे पिरियड्स रेग्युलरली डिले होतात त्यांनी पिरियड्स येण्याआधी कच्ची पपई खावे. हे युटरस मसलला कॉन्ट्रॅक्ट करायला हेल्प करतं, ज्यामुळे तुमचे पिरियड टाइम वरती येतात. जर तुम्हाला पिरियड संबंधातील काही सिम्पटम्स असतील तर हे होम रेमेडीज नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.